अभंगाच्या माध्यमातून तीन गोष्टीचं प्रतिपादन करतात. नंबर एक, संतांचे लक्षण प्रतिपादन करतात. त्याचं कारण आहे मानवी जीवनामध्ये संतांची लक्षणं कळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आमचे नेहमी नथू बाबा केहळकर सांगायचे, जीवाला संत भेटत जावेत, भेटलेले संत आवडत जावेत, आणि आवडलेले संत कळत जावेत, आणि कळालेले संत अनुभवात येत जावेत. विठ्ठल बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये आमच्या मागच्या पुण्यानं संत भेटतात, पण भेटलेले संत संत म्हणून कळत नाहीत. म्हणून तर भगवंताला म्हणावं लागलं, संत ते कवन, संत ते कवन, हे दाखवी खून केशी राजा. म्हणून मानवी जीवनामध्ये संतांचे लक्षण आपल्याला कळाले पाहिजेत. म्हणून तर सिद्धांचे जे लक्षण असतात आहे का, सिद्धांचे लक्षण हे साधकाकरता मार्गदर्शन असतं. म्हणून या अभंगामध्ये तीन गोष्टीचं प्रतिपादन केले. एक, संतांचे लक्षण प्रतिपादन केले. दुसरी गोष्ट, संत आपल्याला उपदेश करतात, त्या उपदेशाचं प्रवृत्ती निमित्त काय, त्या संत आपल्याला उपदेश करतात, त्या संताच्या उपदेशाचं प्रवृत्ती निमित्त काय, आणि संत या अवनीतलावर अवतार घेतात. संत या अवनीतलावर अवतार घेतात, त्या अवताराचं प्रयोजन काय. विठ्ठल 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 म्हणजे तीन गोष्टीचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय करतात. संतांचे लक्षण अनंत आहेत. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हे एक लक्षण आहे. सलिली पै जैसे एक होनी मिनले असे. संतांची अनंत लक्षण आहेत, पण त्या लक्षणामधलं अत्यंत महत्वाचं लक्षण, संतांची अनंत लक्षण आहेत, पण महत्वाचं लक्षण या अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. आणि ते या जगतातल्या मानव मात्रांना उपदेश करतात. उपदेश करत असताना वैदिक स्वरूपाचा उपदेश करतात, ठीक आहे नाही, संप्रदायपूर्वक उपदेश करतात. त्या उपदेशाचं प्रवृत्ती निमित्त काय आणि अवताराचं प्रवृत्ती निमित्त काय. विठ्ठल विठ्ठल चिंतन अशा प्रकारचं आहे. मानवी जीवन म्हटलं आहे का, मानवी जीवन म्हटलं की त्या मानवी जीवनामध्ये अंतःकरणामध्ये एक सुप्त इच्छा असते. आहे त्या परिस्थितीमध्ये कोणीही समाधानी नाही. प्रत्येकाला वाटतं आपल्याला जी आज स्थिती प्राप्त झाली आहे का, जी आज आपल्याला स्थिती प्राप्त झाली त्याच्यापेक्षा उच्चतम स्थिती प्राप्त व्हावी. उदाहरणार्थ, ज्याला 10 रुपये दररोज मिळकत आहे त्याला वाटतं 100 रुपये मिळाले पाहिजेत. ज्याला 100 रुपये मिळतात त्याला वाटतं 1000 रुपये मिळाले पाहिजेत. 1000 रुपये ज्याला मिळतात त्याला वाटतं लाख रुपये मिळाले पाहिजेत. म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये कोणीही समाधानी नाही. पण ऐका, रंगनाथ महाराजांचे गुरुजी मधून मधून मला लागतात, विठ्ठल विठ्ठल गुरुवर्य रंगनाथ महाराजांचे गुरुजी विनायक महाराज साखरे असं म्हणायचे, आहे त्या परिस्थितीमध्ये एक महात्मा फक्त समाधानी आहे. त्या परिस्थितीमध्ये फक्त ब्रह्मज्ञानी महात्मा समाधानी आहे. विठ्ठल विठ्ठल मग कोणीही या जगतामध्ये समाधानाला प्राप्त होत नाही. आणि समाधानाचं साधन पुन्हा प्रपंच नाही. प्रश्न आपल्या समोर दोन आहेत. मानवी जीवनामध्ये निरंकुशा तृप्ती प्राप्त करायची, कायमचं समाधान प्राप्त करायचं, मग ते प्रपंच करून प्राप्त करायचं की परमार्थ करून. आपल्या समोर दोन विकल्प आहेत. त्या विकल्पाचं उत्तर अशा प्रकारचे, प्रपंच करून आजपर्यंत कोणीही समाधानी झाला नाही, हे पहिलं उत्तर आहे. आणि परमार्थ करून मात्र कोणी असमाधानी झाला नाही, तो समाधानालाच प्राप्त झालाय. विठ्ठल 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 माणूस कसा असमाधानी आहे त्याचं अलीकडच्या काळातलं उदाहरण आहे. समजा एखादा मुलगा मॅट्रिकची परीक्षा दिलेली आहे,
एखाद्या मुलानं मॅट्रिकची परीक्षा दिली, त्याला वाटतं आपल्याला 95% मार्क पडले पाहिजे. किती? 95%. शुद्ध मराठीमध्ये त्याला 95% म्हणायचं आणि इंग्रजीमध्ये त्याला 95% म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल नाही, 95% नाही, 100% मार्क घेणारे मुलं आहेत, त्याला वाटतं 95% मार्क मिळाले पाहिजे, 100% मार्क मिळाले पाहिजे आणि आपल्याला लातूरच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. सगळ्यांना ज्ञात आहे लातूरचं चांगलं कॉलेज म्हणजे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज कॉलेज, या शाहू कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे, नाहीतर निदान दयानंद कॉलेजला प्रवेश मिळाला पाहिजे. आणि एकदा प्रवेश घेतल्यानंतर आहे की नाही, विज्ञान शाखा घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये बायोलॉजी ग्रुप घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये CETला चांगल्या प्रकारे मार्क पडले पाहिजे. हे उद्देश आहे, ध्यानात ठेवा. समजा यदा कदाचित एखाद्या मुलाचा त्या स्पर्धा परीक्षामधनं सुरुवातीच्या लिस्टला त्याला समजा BHMSला नंबर लागला. तुमच्या अनुभवातलं उदाहरण सांगतोय मी, मला माहित आहे म्हणून सांगायला नाही. BHMSला नंबर लागला. एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर तिथं रिटेन्शन फॉर्म भरावा लागतो आणि रिटेन्शन फॉर्म जर भरला तर पुढची सगळी त्याची प्रगती खंडित होते. मग त्यानं रिटेन्शन फॉर्म भरला नाही, यदा कदाचित 15 दिवसानंतर त्याला BAMSला नंबर लागला. पण त्यातमध्ये त्याचं समाधान नाही. तो म्हणाला आपण थोडी वेट फॉर सम टाइम, आपण थोडी वाट पाहूया, एखाद्या वेळेस MBBSला नंबर लागतो का ते पाहूया. येणं प्रकार त्याचा MBBSला नंबर लागला, पण अंबेजोगाई सारख्या कॉलेजला लागला, औरंगाबाद सारख्या कॉलेजला लागला, म्हणजे आजचं संभाजीनगर. तो म्हणतो संभाजीनगरला प्रवेश मिळून उपयोग नाही, मला बॉम्बेच्या JJ हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. माझं उदाहरण संपलं. म्हणजे प्रत्येक जीवात्मा ठीक आहे ना, या क्षेत्रामध्ये आपल्यापेक्षा उच्चतम स्थितीच्या शोधात आहे. विठ्ठल विठ्ठल पण नाही का, संतांनी असं लिहून ठेवलं आहे, मानवी जीवनामध्ये तुम्ही कितीही लौकिक प्रगती करा, मानवी जीवनामध्ये तुम्ही कितीही लौकिक प्रगती करा, पण कायमचं समाधान मिळत नाही. मला तर असं म्हणायचंय, एका माणसाला जगातल्या सर्व सुविधा मिळाल्या, यदा कदाचित मिळत नाहीत म्हणा, एका माणसाला जगातल्या सर्व सुविधा मिळाल्या, जगातलं सगळं धन एका माणसाच्या चरणकमलापाशी लोळण घेत आहे, तरीही तो कायमचं समाधानी होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल विचार करा, आज अशी परिस्थिती आहे, आपल्याकडे कशाची कमतरता आहे, कशाची दरिद्रता नाही. माणसाकडे दरिद्रता असली तर फक्त माणसं म्हणतात बाबा आय हॅव नो टाइम, मला वेळ नाही, कीर्तनाला चला ना हो, आम्हाला मरायला फुरसत नाही. म्हणजे माणसाला दरिद्रता फक्त वेळेची आहे, सगळ्यांना कशाची ददत नाही, खाण्यापिण्याची रेलचेल आहे. ठीक आहे, घरी फ्रीज आहे, कूलर आहे, दारामध्ये 4 व्हीलर आहे. म्हणजे या प्रपंचामध्ये सुखाची साधनं भरपूर आहेत, म्हणजे लौकिक प्रगती भरपूर आहे, सुखाचे साधनं भरपूर आहेत. आमच्या गुरुजींनी सांगितलं सुखाचे साधन आहेत, पण शोकांतिका अशी त्याच्यातलं सुखच निघून गेलंय आणि साधनं जशाला तसे घरात आहेत. विठ्ठल विठ्ठल तुम्ही सांगा, या जगतामध्ये ब्रह्मज्ञान्या पुरुषाशिवाय कोणीही समाधानी नाही. तुम्ही जगाचा इतिहास खोलून बघा, या जगामध्ये हिटलर सारखे हुकुमशाह झाले, या जगामध्ये हिटलर सारखा हुकुमशाह झाला, या जगामध्ये मुसोलिनी सारखा एक हुकुमशाह तयार झाला, तानाशाह तयार झाला. सिकंदरानं असं मनामध्ये घेतलं होतं, मला सर्व जग जिंकायचंय, आणि एवढी लौकिक परिस्थिती प्राप्त केली. पण या हिटलरनं, तुम्ही त्यांचं आत्मचरित्र पहा, ह्या हिटलरनं, ह्या मुसोलिनीनं जाता जाता म्हणजे मरणाच्या अंतिम क्षणामध्ये त्यांची चरित्र असं लिहिलंय, त्यांनी असं लिहून ठेवलंय, आम्ही जीवनभर लौकिक उपायानं समाधान शोधण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही जाता जाता सांगतो, मरताना सांगतो, मरताना जो सांगत असतो तो खरं बोलत असतो. ध्यानात मरताना आम्ही सांगतो, तो हिटलर म्हणतो, मुसोलिनी म्हणतो, या जगतामध्ये लौकिक उपाय तुम्ही लाख करा,
पण कायमचं समाधान मिळत नाही. विठ्ठल 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 पुन्हा आणखीन अशा प्रकारचं एक चिंतन आहे. मानवी जीवन म्हटलं की तुम्ही विचार करा, मानवाला जी बुद्धी मिळालेली ती प्रगल्भ स्वरूपाची बुद्धी आहे. नाही, या डोक्यामध्ये जिला आपण शुद्ध मराठीमध्ये त्याला मेमरी म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला स्मरणशक्ती म्हणतात. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक मेमरी आहे. मेमरी म्हणजे ती मोबाईलमध्ये जशी चिप बसवलेली असते तसं काही नाहीये, ध्यानात ठेवा. काही माणसं म्हणतात आमच्या मोबाईलमध्ये 56 GB आहे. कोणी म्हणतो माझ्या मोबाईलमध्ये 112 GB आहे. किती असो, पण त्याचं काही कौतुक नाही आहे. कोणी म्हणेल आमच्या मोबाईलमध्ये 128 128 GB 256 GB 512 GB. पण लक्षात ठेवा त्या मेमरीला एवढं महत्व नाही. अरे ती जी मेमरी आहे ती मोबाईल मधली मेमरी ह्या मेमरीनं तयार केली, आणि ही मेमरी जी असते ना ती गॉड गिफ्ट असते, ती देवानं दिलेली देण असते. ही मेमरी कदाचित करप्ट होऊ शकते. एम आय राईट? तुला कळलं ना? याच्यातली मेमरी करप्ट होऊ शकते, याच्यातल्या मेमरीमध्ये व्हायरस जाऊ शकतो. पण ही जी मेमरी आहे ही करप्ट होत नाही आणि हिच्यामध्ये व्हायरस जात नाही. बरोबर माणसाला मागची स्मृती असते. विठ्ठल विठ्ठल मला एक चिंतन असं सांगायचंय. या परमात्म्यानं अभिन्न निमित्त उपादान कारण याने जगत निर्माण केलं. जयापासोनी सकळ जयापासोनी सकळ जयापासोनी सकळ जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले महिमंडळ हे झाले गोष्ट अशी आहे. आपल्याकडं गायकांची कमतरता नाही, जसं ते IPL मध्ये स्ट्रोक प्लेअरची कमतरता नाही. याचा स्ट्राईक रेट किती आहे म्हणले 350. आताच हेड येताना आउट झालेला मी पाहिला होता. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. हे मला माहिती आहे म्हणून मी सांगत नाही की नाही, अत्यंत महत्वाचं आहे की नाही. ते राजस्थान चॅलेंजर्स आणि त्यांचं चालू होतं हैदराबाद काहीतरी. मी सहज पडल्या पाहत होतो. मला त्याचं काहीही घेणं देणं नाही. मला असं म्हणायचं जसे IPL मध्ये उत्कृष्ट खेळाडू तसे या सप्ताहामध्ये सगळे उत्कृष्ट इने गिने चुने गायक आहेत. विठ्ठल विठ्ठल पण एकच आहे, त्या खेळाडूंची जशी बोली लावली तशी तुमची बोली लावलेली नाही. हे मात्र खरं आहे. विठ्ठल विठ्ठल मला असं म्हणायचंय, परमात्म्यानं हे जगत निर्माण केलं आणि जगत निर्माण करत असताना बघा मानवाला सुंदर अशा प्रकारची बुद्धिमत्ता दिली, मेमरी दिली. आणि या मेमरीचा स्पेस किती आहे? अबंडन्स आहे, अमर्याद अशा प्रकारचं आहे की नाही. ही अमर्याद अशा प्रकारची स्मरणशक्ती दिली बघा तुम्ही जगतामध्ये. आणि हा माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावर परमात्म्याशी स्पर्धा करू लागलेला आहे. जणू काही परमात्म्याशी तो स्पर्धा करू लागलेला आहे. तुम्ही विचार करा, या परमात्म्यानं अंतराळ निर्माण केलं. या परमात्म्यानं स्पेस हे अंतराळ निर्माण केलं. परमात्म्यानं अंतराळ निर्माण केलं, पण मानवानं एरोप्लेन तयार केला. ठीक आहे नाही.
परमात्म्यानं आकाश निर्माण केलं, पण त्या आकाशामध्ये मंगळावर यान पाठवायचं काम मानवानं केले. म्हणजे माणूस जणू काय त्या परमात्म्याशी शुद्ध मराठीमध्ये कॉम्पिटिशन करू लागलेला आहे. परमात्म्यानं टाइम निर्माण केला, घड्याळ आहे की नाही. परमात्म्यानं कालावधी निर्माण केला, तो कालाचा काल आहे. पण माणसानं घड्याळ तयार केलं. घड्याळ विठ्ठल विठ्ठल विचार करा, जणू काय तो परमात्म्याशी स्पर्धा करू लागलेला आहे. पण लक्षात ठेवा, कितीही मानवानं स्पर्धा करू द्या, माझं एक वाक्य तुम्ही हृदयावर करून ठेवा, मानवानं कितीही देवाशी स्पर्धा करू द्या, पण तो मानव देवाची बरोबरी कदापि करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला आणखीन काही दाखलीत, तो परमात्म्यानं अनेक प्रकारचे महासागर तयार केले, अनेक प्रकारचे, आपण त्याला नावं दिले आहे की नाही. एकच महासागर, पण त्याला आपण सप्त महासागरामध्ये त्याला नॉमिनेशन केलं. हे अटलांटिक महासागर आहे, हा हिंदी महासागर आहे. दिस इज पॅसिफिक महासागर, हे पॅसिफिक महासागर आहे. परमात्म्यानं अनेक अशा प्रकारच्या सागरांची निर्मिती केली, पण माणसानं त्याच्यावरून तरुण जाण्याकरता जहाज निर्माण केलं. मला काय म्हणायचं, जणू काय माणूस त्या परमात्म्याशी काय करू लागलेला आहे, स्पर्धा करू लागलेला आहे की नाही. पण लक्षात ठेवायचं, असं जरी मानवानं कितीही निर्माण केलं, असं मानवानं कितीही निर्माण केलं, तुम्ही बघा मानवाची बुद्धिमत्ता किती प्रगल्भ आहे. हत्तीमध्ये शक्ती जास्त आहे का माणसामध्ये शक्ती जास्त आहे? सांगा. तुमच्यावर काही मी आरोप करत नाही, काही नाही, काही नाही, तुम्ही आता पॉइंटला आहेत एक नाही. म्हणजे हत्तीमध्ये बळ जास्त आहे का माणसामध्ये बळ जास्त आहे? हत्तीमध्ये बळ जास्त आहे, पण त्या हत्तीवर बसून त्याला अंकुशाचा मार देणारा मात्र माणूसच आहे. गाड्या विठ्ठल विठ्ठल. तुम्ही विचार करा, जगतातला क्रूर प्राणी आहे, चित्तासारखा क्रूर प्राणी आहे, वाघासारखा क्रूर प्राणी आहे, पण अशाही क्रूर प्राण्याला पिंजऱ्यामध्ये डांबण्याचं काम हत्तीच करतो नाही. अशाही प्रकारच्या क्रूर प्राण्याला पिंजऱ्यामध्ये बंद करण्याचं आणि त्याच्यामध्ये रिंग मास्टर होऊन त्याला फटके देण्याचं काम कोण करतंय? माणूसच करतंय. विठ्ठल विठ्ठल. मला कितीही बोलता येईल, पण मला हे सांगायचं आहे, एवढी जरी मानवानं प्रगती केली असली तरी मात्र त्याला कायमचं सुख मिळत नाही, ज्याला निरंकुश तृप्ती म्हणतात. अत्यंतिक दुःखाची निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती म्हणतात. मानवी जीवनामध्ये प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असं वाटतं, मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं कोणाला वाटत नाही, उलट असं वाटतं माझ्यापाशी असलेलं दुःख कायमचं जावं आणि सुख कायमचं यावं. याला मोक्ष म्हणतात. याला शास्त्रामध्ये अत्यंतिक दुःखाची निवृत्तीपूर्वक परमानंदाची मिळतात. म्हणजे ही निरंकुशा तृप्ती व्यवहारानं कधी प्राप्त होत नाही, आणि ही निरंकुशा तृप्ती प्राप्त होण्याचं एकमेव साधन आहे संत. संत मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला कायमचं समाधान मिळू शकतं की नाही. आणि ते संत कायमचं समाधान देणार आहेत, पण त्या संतांचं लक्षण करणं आवश्यक आहे. मग त्या संतांचं लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ते संसारी धन्य ते संसारी.
उपकारासाठी जय हो जय हो जय हो उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी जय हो जय हो जय हो उपकारासाठी हा येथे उपकारासाठी 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 माय 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 उपकारासाठी हो, एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा. ठीक आहे ना? हे शेवटी झाडगावकर आहेत आणि हे आफ्टर ऑल ही इज दस्तापूरकर. दस्तापूर म्हणजे एक वजनदार गाव. विठ्ठल विठ्ठल. पण लक्षात ठेवा, एवढं गोड म्हणण्याकरता त्याला तप करावं लागतंय की नाही. स्वरूपाच्या प्रसारा लागे प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा तेचे तप ही तपश्चर्या करावं लागते. ध्यानात ठेवा. असं कधी होत नाही पी हळदन होय गोरी. असं झालं का तुमचं? पी हळदन होय गोरी, त्याला रियाज करावा लागतो. तोंडामध्ये उष्णता होते, हे सगळं करावं लागतं. ध्यानात ठेवा, ही तपश्चर्या असते. उगच अशी वाहवा मिळत नाही. विठ्ठल दोघांनीही प्रमाण अत्यंत उत्कृष्ट म्हटलं. मला तर आठवण झाली बाबा. आठवण कशी झाली? ऋतुराज गायकवाड शुभमन गिल. आता रन रेटला मग काय पाहायचं काम आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. फक्त असं खेळत असताना मध्ये बुमरानं गुगली टाकू नये म्हणजे बरं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. मला असं वाटतंय की मला ह्या कीर्तनाला खूप प्रतिबंध होता. मी त्या यजमानाला सांगितलं होतं यावर्षी तुम्ही धकून घ्या, पण मला वाटतं मी आलो नसतो तर मला असा झाडगावकरांचा आणि दस्तापूरकरांचा आणि ह्या मृदंगाचार्याचा आनंद मिळाला नसता. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याचं कारण आहे 5-6 दिवसापासून एक मानवतला मागच्या 2 महिन्याखाली मोठा सप्ताह झाला. त्याच्यामध्ये रामराव महाराज ढोक यांचं रामायण घेतलं होतं आणि त्यांचा आणि आमचा बऱ्याच काळाचा संबंध असल्यामुळं त्यांनी सांगितलं होतं की 8 दिवस कीर्तनाला कुठं बाहेर जायचं नाही. बाहेर जायचं नाही म्हणता म्हणताना म्हटलं आज जावाच लागतंय. तुम्ही जर लाईव्ह कार्यक्रम पाहत असला तर मी त्यांच्याशी बोलत होतो. म्हणले काय हरकत नाही महाराज जा, ऐकत नाही. त्यांनाही नाराज करू नका. तुम्ही 6 दिवस राहिले आणि त्यांनी मोकळीक दिल्यानंतर मी इकडं आलो. विठ्ठल विठ्ठल काय म्हणतात मला? धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. म्हणजे हे संतांचं पहिलं लक्षण जगद्गुरु तुकोबर आहे प्रतिपादन करतात. आणि मानवी जीवनामध्ये जीवनाला जर परिपूर्णता यायची असेल तर संतांची नितांत गरज आहे. संत हे आपल्या पूर्ण जीवनाचं पूर्णत्वाकडे नेण्याच्या जीवनाचं आश्वासक अशा प्रकारचं साधन आहेत. मानवी जीवनामध्ये संत नाही भेटले तर निरंकुशा तृप्ती प्राप्त होत नाही. मग कोणी भेटू द्या. इंद्र चंद्र देव ब्रह्मादे करोनी ब्रह्मादे करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादे करोनी ब्रह्मादे करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादे करोनी ब्रह्मादे करोनी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी ब्रह्मादि करोनी. संशयाची श्रेणी संशयाची श्रेणी देनीचे देतीना संशयाची चरणी देतीना. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाती देणे धरणे संशयाती देणे करणे क्या. इंद्रचंद्र देव संशयाती देणे धरोनी संशयाती
इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितीना. आपल्याला चंद्राची जरी प्राप्ती झाली, इंद्राची जरी प्राप्ती झाली, तर आपल्या मोक्ष मार्गातल्या ज्या संशय ते कोणी निवृत्त करू शकत नाही. मोक्ष प्राप्त करत असताना दोन प्रकारचे संशय का. आता मोक्ष मार्गामध्ये काही संशय निर्माण झालं तर त्याचं कोणी निराकरण करत नाही. संता वाचून त्याचं कोणीही निराकरण. संता विन प्राप्ती नाजे, संता विन प्राप्ती नाही, संता विन प्राप्ती राहते, संता विन प्राप्ती नाचे. ऐसे वेद देती ग्वाजे, ऐसे वेद देती ग्वाजे, साधेची साधने देणी दुर्गती ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, दुर्गती होती है. संत विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संत विन प्राप्ती नाही, वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, वेद देती ग्वाही, देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. माझ्या बोलण्याचा इत्यर्थ आहे. मोक्ष मार्गामध्ये ऐका, मोक्ष मार्गामध्ये काही संशय निर्माण झाला तर त्याचं कोणी परिशीलन करत नाही. संत वाचून कोणी परिशीलन करत नाही. संत हे श्रोत्री असतात, संत हे ब्रह्मनिष्ठ असतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारया आले दीनजना. म्हणून अशा प्रकारचे संत. आणि या मोक्ष मार्गामध्ये कोणते संशय येतात? दोन प्रकारचे संशय येतात. आमचे गुरुजी नेहमी सांगत असत, ज्ञान होताना स्वतः प्रामाण्यानं व्हावं. ऐका, ज्ञान होताना स्वतः प्रामाण्यानं व्हावं. आणि एकदा ज्ञान झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा संशय येऊ नये, त्याच्यावर अप्रामाण्य येऊ नये. स्वतः प्रामाण्यानं ज्ञान व्हावं, त्याच्यावर कधीही अप्रामाण्य येऊ नये. आलं तर प्रामाण्यच यावं, स्वतः प्रामाण्य यावं किंवा परता प्रामाण्य यावं, असं गुरुनाम गुरुजी रंगनाथ महाराज म्हणत असत. विठ्ठल विठ्ठल मला एका ठिकाणी एक कीर्तनकार म्हणले, बुवा हे स्वतः प्रामाण्य आणि परता प्रामाण्य काय भानगड आहे? मी त्याला सांगितलं, हे मलाच कळायला 30 वर्ष लागली, तर तुला एका कीर्तनात काय सांगू. विठ्ठल विठ्ठल ज्ञान होताना शब्द प्रमाणानं ज्ञान व्हावं, म्हणजे वैदिक शब्द प्रमाणानं ज्ञान व्हावं. ऐके नाही, अशा प्रकारचा जो संशय निर्माण झाला, दोन प्रकारचा संशय निर्माण होतो. एकाला प्रमाण असंभावना म्हणतात आणि एकाला प्रमेय असंभावना म्हणतात. इतकं तुम्हाला खोल नेत नाही, कारण हे पाठाचे विषय आहेत. प्रमाण असंभावना म्हणजे काय? वेदाचे वाक्य हे कर्म उपासना प्रतिपादन करतात का जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्रतिपादन करतात, असा जिथं संशय निर्माण होतो त्याला प्रमाण असंभावना म्हणतात. आणि जीवाची आणि त्या देवाची ऐक्यता, जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद खरा आहे की जीवाचा आणि ब्रह्माचा भेद खरा आहे, असा ज्या सिद्धांतामध्ये संशय येतो त्याला प्रमेय असंभावना म्हणतात. दोनच गोष्टी लक्षात ठेवा, प्रमाण असंभावना, असंभावना म्हणजे संशय, आणि प्रमेय असंभावना, या दोन निवृत्त करण्याचं काम संत करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आता कोणालाही अभ्यास करून कीर्तन करण्याचं आवडत नाही. रेडीमेड आम्हाला कीर्तन पाहिजे.
यूट्यूबला कीर्तन कोणाचं तरी ऐकायचं, याचा दृष्टांत घ्यायचा, त्याचा दृष्टांत घ्यायचा आणि चांगलं गोधडं शिवायचं आणि त्याच्यामध्ये जमेल तेवढे सिनेमाचे गाणे म्हणायचे. त्याच्यामध्ये कितीतरी कविता म्हणायच्या, कविता म्हणायच्या, कव्वाल्या म्हणायच्या आणि रंजन करायचं काम करायचं. मग ते अभ्यास होत नाही, मनात ध्यानात ठेवा. अभ्यासाची सांग कार्याची दे, अभ्यासाची सांग सिद्धी अभ्यासाची सांग कार्याची दे, अभ्यासाची सांग वल्ले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्याची दे, अभ्यासाची सांग कार्याची दे. अभ्यासाची सांग अभ्यासाची सांग असं करावंच लागतं मला. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. अभ्यास करावा लागतो, कारण आज अभ्यास करायचा नाही. रेडीमेड कीर्तन पाठ करायचे. मला तर असं म्हणायचे की आज आळंदी क्षेत्रामध्ये महाराज लोकांचे कारखाने निर्माण व्हायला लागलेले आहेत. महाराज लोकांना कमतरताच नाही. तुम्हाला एक सांगू, महाराज लोक किती तयार होऊ द्या, पण नेहमीच महात्म्याची मात्र कमतरताच आहे. मात्र विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमचे गुरुजी असं म्हणायचे, आमचे गुरुजी असं म्हणायचे एक नाही. एखाद्या वेळेस पंढरपूरच्या वारीमध्ये एवढी अमाप गर्दी असते, पंढरपूरच्या वारीमध्ये अमाप गर्दी असते. ते म्हणायचे एखाद्या वेळेस घसरगुंडीचा रस्ता तयार झाला आणि कोणी घसरून खाली पडला, समजा घसरून खाली पडला तर ज्याच्या पायावर तो पडतो तो बी महाराज असतो, पण घसरून पडलेला सुद्धा महाराजच असतो. एवढी या कलियुगामध्ये महाराजांची रेलचेल झाली. मला तर म्हणायचे की गायक मिळणं दुर्मिळ आहे, गुणवान मिळणं दुर्मिळ आहे, पण महाराजाची एवढी रेलचेल झाली की एक कीर्तन असतं 10 लोक महाराज लोक वेटिंग लिस्ट मध्ये असतात. माझं कीर्तन ठेवा, माझं कीर्तन. ह्याच एकच आहे कारण मलिदा मिळतो म्हणून. तुम्हाला इति गुह्यतमं शास्त्र नंतर सांगेल ते. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज लोक एवढा मलिदा खातात, पण आमच्या गुणवानाच्या वाट्याला काय येतं महाराज. म्हणून खरा संप्रदाय वाढवायचा असेल तर तुम्ही गुणवानांची कदर करा. अरे ह्यांना लागतंच काय, जाणं येणं तुम्ही यांचं करा, यांनी मागू नये आणि यांचं समाधान होण्या इतकं तुम्ही दिल्याशिवाय राहू नये. मला काय म्हणायचे, कोणत्या गायकानं बंगले बांधले हो, कोणत्या मृदंगाचार्यानं फॉर्च्युनर गाड्या घेतल्या हो. ही सगळा मलिदा खाणारी महाराजाची वंशावळ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि रंगनाथ महाराज परभणीकर त्याचं डिव्हायडेशन करायचे. महाराज वेगळा केला पाहिजे आणि महात्मा त्याच्यापासून वेगळाच समजला पाहिजे. ठीक आहे ना. महाराज कदाचित एखादा महाराजावर आपल्याला महात्मा बुद्धी होते, पण तो निघतो महाराजच. विठ्ठल 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 विठ्ठल. मी जास्त बोलत नाही, कोणालाही अभ्यास करावा वाटत नाही. रेडीमेड कीर्तन करायचे, तेच भांडवल. या गावातला अभंग त्याच गावात सांगायचा. एक तर पठ्ठ्या म्हणला, माझ्या जीवनामध्ये मी आतापर्यंत एकाच अभंगावर कीर्तन कीर्तन. गाव बदलल्या जातं पण अभंग तोच असतो. शरण शरण हनुमंता. ओ बस सगळं जीवन म्हणलं एकाच अभंगावर काढलं. मी म्हणलं कसं जमतं हे. म्हणलं लोकांचं अज्ञान. गावं बदलतात पण सांगणं तेच, याला म्हणायचं महाराज. पण अभंग तोच असतो, पण विश्लेषण मात्र वेगवेगळ्या प्रकारानं करतो. त्याचं नाव महात्मा. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. म्हणून माझा तो विषय नाही, तुम्ही व्याख्यानाला तो विषय द्या. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. त्यांना एक धन्यतेचा अवच्छेदक लावलंय. धन्यता कोणाला प्राप्त होते लक्षात ठेवा. जो सत्कर्म करतो, जो सत्कर्म करतो निरपेक्ष बुद्धीनं करतो. सत्कर्म नाना कृषी वळू आपुले
पांगुरवे पेरिले सत्कर्म करायचं आणि तया सर्वात्मका विश्वरा म्हणून अग्नी माझी पेरिले वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी. सत्कर्म करायचं आणि त्याचं फलाची इच्छा करायची नाही, अपेक्षा करायची नाही. म्हणजे सत्कर्म करायचं आणि अपेक्षा फलाची करायची नाही आणि त्याचा अहंकार धारण करायचा नाही. त्याला धन्यता आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबर आहे, धन्य त्याला म्हणतात. धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे, जगी तोचे हरिरंगी नाचे. हे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे.